नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला माहितीये का, मुस्लिम विवाह हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो चक्क एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच दिवाणी करार आहे. हो, अगदी खरं. आजच्या या विश्लेषणात आपण याच कायदेशीर चौकटीचा अगदी सोप्या भाषेत वेध घेणार आहोत. तर आजच्या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर, विवाहाचं नेमकं स्वरूप, कराराच्या महत्त्वाच्या अटी, विवाहाचे प्रकार, हक्क आणि इद्दत म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. आणि शेवटी तात्पुरता विवाह आणि तिहेरी तलाक कायद्यासारखे आधुनिक बदलही बघूया. चला तर मग सुरू करूया. विभाग 1. मुस्लिम विवाहाचे स्वरूप. वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. जसं मी मघाशी म्हणालो, मुस्लिम कायद्यानुसार विवाह हा मुळात एक दिवाणी करार आहे. न्यायमूर्ती मेहमूद यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, ज्याचा अर्थ असा की विवाह हा एक असा दिवाणी करार आहे ज्यामध्ये प्रस्तावाची स्वीकृती झाली की लगेचच सर्व हक्क आणि जबाबदाऱ्या एकाच वेळी लागू होतात. विचार करा, अनेक कायदेपंडित तर या विवाहाची तुलना चक्क विक्रीच्या कराराशी म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलशी करतात. अगदी एखाद्या करारासारखेच इथेही नियम तत्काळ लागू होतात. आता हे समजून घेण्यासाठी आपण सामान्य कराराशी याची थोडी तुलना करूया. बघा, एखादा सामान्य करारात काय असतं? एक प्रस्ताव असतो, तो कुणीतरी स्वीकारतो आणि तिथे काहीतरी मोबदला असतो, बरोबर? अगदी तसंच मुस्लिम विवाहातही असतं. इथे इजाब म्हणजे प्रपोजल किंवा प्रस्ताव असतो, कबूल म्हणजे त्याची स्वीकृती आणि मेहर म्हणजे पत्नीला दिला जाणारा मोबदला किंवा कन्सिडरेशन असतं. हे साम्य पाहिलं की संपूर्ण कायदेशीर स्वरूप समजायला एकदम सोपं जातं, नाही का? विभाग 2. कराराच्या आवश्यक बाबी. आता करार म्हटल्यावर काही अटी तर असणारच, बरोबर? तर कोणताही विवाह वैध म्हणजेच व्हॅलिड ठरण्यासाठी काही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत, जसं की प्रस्ताव आणि त्याची स्वीकृती एकाच वेळी एकाच बैठकीत होणं आवश्यक आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांची संमती ही पूर्णपणे फ्री म्हणजे मुक्त असावी, वयाची आणि मानसिक सक्षमता असावी. आणि हो, इथे खूपच इंटरेस्टिंग फरक आहे बरं का. सुन्नी कायद्यानुसार विवाहाच्या वेळी साक्षीदारांची उपस्थिती अनिवार्य असते, पण शिया कायद्यानुसार ती अनिवार्य नसते. कायद्याच्या जगात हे छोटे वाटणारे फरक प्रत्यक्षात खूप मोठे परिणाम घडून आणतात. आता वयानुसार कायदेशीर क्षमता कशी बदलते हे पाहूया. याला ख्यार उल बुलोग म्हणजेच वयात आल्यावर विवाहाचा पर्याय निवडणे असं म्हणतात. 7 वर्षांखालील मुलांचा विवाह हा कायद्याने सुरुवातीपासूनच शून्य किंवा अवैध मानला जातो. 7 ते 15 वर्षांच्या दरम्यान पालकांच्या संमतीने विवाह होऊ शकतो. पण इथेच खरी गोम आहे. जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी वयात येतात, म्हणजे 15 वर्षांच्या पुढे, तेव्हा त्यांना त्यांच्या अल्पवयीन काळात झालेला विवाह चक्क नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो. विभाग 3. वैध, अवैध आणि अनियमित विवाह. आता आपण कराराच्या प्रकारांकडे वळूया. विवाहाच्या कायदेशीर परिणामांनुसार 3 मुख्य श्रेणी पडतात. पहिली सही म्हणजेच पूर्णपणे वैध आणि कायदेशीर विवाह. दुसरी बातिल म्हणजे सुरुवातीपासूनच अवैध, ज्यातून तुम्हाला कोणतेही कायदेशीर हक्क मिळत नाहीत. पण सुन्नी कायद्यात एक तिसरी अगदी वेगळी श्रेणी आहे, फासिद म्हणजे अनियमित विवाह. यात करारात थोडेफार दोष असतात, पण ते दूर केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, साक्षीदारांविना झालेला विवाह. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, शिया कायद्यात अशी कोणतीही अनियमित श्रेणी नसते. तिथे विवाह एकतर पूर्ण वैध असतो किंवा पूर्ण अवैध. आता काही गोष्टी अशा असतात ज्या कायद्यात पूर्णपणे डील ब्रेकर्स असतात. जर ह्या अटी मोडल्या तर करार थेट अवैध म्हणजेच बातिल ठरतो. यामध्ये जवळचे रक्ताचे नाते, विवाहामुळे निर्माण झालेले नाते आणि बहुपतित्व म्हणजे एका महिलेने एकाच वेळी 2 विवाह करणे यांचा समावेश आहे. यात अजून एक ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय वेगळा नियम आहे, तो म्हणजे दूध नात्याचा किंवा फॉस्टरेजचा. जर 2 लहान मुलांनी 2 वर्षांच्या आत एकाच दाईचं दूध प्यायले असेल तर त्यांच्यात भावंडांसारखं नातं तयार होतं आणि त्यांच्यातील विवाहाला कायद्याने सक्त मनाई असते. विभाग 4. अधिकार, कर्तव्ये आणि इद्दत. चला आता या कराराच्या पुढच्या टप्प्याविषयी बोलूया. तुम्ही इद्दत या शब्दाबद्दल नक्कीच ऐकले असेल, पण हे नेमकं काय असतं? तर विवाह संपुष्टात आल्यावर, मग तो घटस्फोटामुळे असो वा पतीच्या मृत्यूमुळे, महिलेला एका विशिष्ट काळासाठी दुसरा विवाह करता येत नाही. याला इद्दत म्हणतात. यामागील उद्देश अतिशय तर्कशुद्ध आणि प्रॅक्टिकल आहे बरं का.
तो म्हणजे महिला गरोदर आहे की नाही याची खात्री करणे, जेणेकरून भविष्यात जन्मणाऱ्या मुलाच्या पितृत्वाबाबत पुढे कोणताही कायदेशीर किंवा कौटुंबिक संभ्रम निर्माण होऊ नये. पण हा इद्दतचा काळ नेमका किती असतो? तर हे पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून आहे. जर विवाह घटस्फोटाने संपला असेल तर हा काळ 3 चांद्र महिन्यांचा असतो. जर दुर्दैवाने पतीचा मृत्यू झाला असेल तर तो काळ 4 महिने आणि 10 दिवस असतो. पण समजा ती महिला गरोदर असेल तर मात्र हा काळ बाळंतपण होईपर्यंत वाढवला जातो. मग आधीचा विवाह संपण्याचं कारण काहीही असो, प्रसूती होईपर्यंत इद्दत पाळणं अनिवार्य असतं. विभाग 5. तात्पुरता विवाह म्हणजेच मुता कायदा. आता इथे तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की तात्पुरत्या विवाहांचं काय? आपण नेहमी विवाह म्हणजे जन्मभराची गाठ असं मानतो, बरोबर? मग ह्या परंपरेला छेद देणारा हा तात्पुरत्या कराराचा प्रकार नेमका काय आहे? चला बघूया. इथे आपण निकाह आणि मुताह यातील मुख्य फरक समजून घेऊ. निकाह हा एक कायमस्वरूपी संबंध आहे, ज्यामध्ये पती पत्नीला एकमेकांच्या संपत्तीत वारसा हक्क मिळतो आणि तो सर्व पंथांमध्ये मान्य आहे. याउलट मुताह हा एक तात्पुरता विवाह आहे. तो चक्क 1 दिवस, 1 महिना किंवा एका विशिष्ट वर्षासाठी असू शकतो. ठरलेली मुदत संपली की हा करार आपोआप संपुष्टात येतो. त्यासाठी कोणत्याही घटस्फोटाची गरज भासत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे यात परस्पर वारसा हक्कही निर्माण होत नाहीत. एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, मुताविवाह हा फक्त शिया कायद्यातच ग्राह्य धरला जातो. विभाग 6. तिहेरी तलाक कायदा. आता आपण आधुनिक वास्तवाकडे वळूया. हे सगळे पारंपरिक कायदे आजच्या काळात कसे बदलत आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. याची मोठी सुरुवात झाली ती 2017च्या ऐतिहासिक शायरा बानो खटल्यातून. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्वरित तिहेरी तलाक म्हणजेच तलाक ए बिद्दत ही प्रथा थेट असंवैधानिक ठरवली. न्यायालयाचं स्पष्ट मत होतं की ही प्रथा मनमानी करणारी आहे आणि ती मूळ इस्लामिक तत्वांच्या विरुद्ध आहे. या एका निकालाने शतकानुशतके चालत आलेल्या प्रथेला आधुनिक कायद्याच्या कसोटीवर पारखलं. आणि ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 2019मध्ये संसदेने मुस्लिम महिला विवाह अधिकारांचे संरक्षण कायदा संमत केला. या कायद्यामुळे मोठा बदल घडला. तोंडी, लेखी किंवा अगदी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलेला कोणताही त्वरित तलाक आता पूर्णपणे बेकायदेशीर आणि शून्य ठरवण्यात आला आहे. नुसतंच बेकायदेशीर नाही, तर या कायद्याने असे करणाऱ्या पतीसाठी चक्क 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद करून फौजदारी जबाबदारी निश्चित केली आहे. यासोबतच महिलेसाठी निर्वाह भत्ता आणि मुलांच्या ताब्याविषयीचे अत्यंत महत्त्वाचे नियमही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. तर आज आपण पाहिलं की मुस्लिम विवाह हा मुळात एक दिवाणी करार आहे, ज्याचे स्वतःचे असे स्पष्ट नियम, अटी आणि प्रकार आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि संसदेचे कायदे हे सिद्ध करतात की ही चौकट काही स्थिर नाही, ती बदलत आहे. आता शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट, काळानुसार बदलणारा समाज आणि वाढती जागरूकता पाहता भविष्यात आधुनिक कायदे या शतकानुशतके जुन्या असलेल्या दिवाणी करारांचा अर्थ आणखी कसा बदलत राहतील हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. आजच्या या विश्लेषणात माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.